शिंदेची शिवसेना मुंबईतील सर्व विजयी नगरसेवकांना वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवणार। खबरदारी म्हणून पुढील 3 दिवस नगरसेवकांना हॉटेलमध्ये मुक्कामी ठेवणार। उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन। मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकीच्या निकालावर साधणार संवाद। मुंबई महापालिकेतील विजयी उमेदवारांनी घेतली ठाकरे बंधूंची भेट। शिवतीर्थावर मनसेच्या नगरसेवकांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन। मातोश्रीवरही विजयी नगरसेवक भेटीला। महाविजयानंतर भाजपचा पुन्हा विजयोत्सव। दादरमधील भाजप पक्ष कार्यालयामध्ये आज पुन्हा जल्लोष। मुख्यमंत्री फडणवीस विजयी नगरसेवकांशी संवाद साधणार। खचून जाणाऱ्यातले आपण नाही। महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची पोस्ट। आपले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील। मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय, राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। एकनाथ शिंदे जयचंद झाले नसते तर मराठी द्वेष्ट्या भाजपचा मुंबईत महापौर बसला नसता। खासदार संजय राऊत यांची टीका। बाळाजी पंतचे नातू शिंदेंना मराठी माणूस माफ करणार नाही, राऊतांचा घणाघात। भाजप एकनाथ शिंदेंनी मुंबईवर अदानीचा झेंडा फडकावला, मात्र मुंबई अदानीच्या घशात जाऊ देणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल। आमचे नगरसेवक भाजपच्या तोंडाला फेस आणणार, राऊतांचा इशारा। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची भेट। महापालिका निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर पहिलीच भेट। अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यात बैठक। महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला जोरदार धक्का। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 महापालिकेत भोपळा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 5 महापालिकेत भोपळा। महापालिकेतील पराभवानंतरही दोन्ही राष्ट्रवादी आगामी निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार, शशिकांत शिंदे यांची माहिती। ठाकरेंच्या हातातून मुंबई निसटली। आर्थिक राजधानीची सत्ता सूत्र भाजपकडे। शिंदेंनाही मुंबईकरांनी नाकारलं। मुंबईत 89 जागा जिंकून भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष तर ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या स्थानी। मुंबईचा महापौर जानेवारी अखेरीस निवडला जाण्याची शक्यता। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खातं महापौर पदाची सोडत काढणार असल्याची माहिती। सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौर निवडीची शक्यता। महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीच्या निकालावरून राहुल गांधींचा आयोगावर मतचोरीचा आरोप। मतचोरी हे देशविरोधी कृत्य। लोकांचा लोकशाहीवरील विश्वास पूर्णपणे ढासळला, राहुल गांधींची टीका। महाराष्ट्राचा एकमेव धुरंधर आपले देवेंद्र। भाजपनं पोस्टरबाजीतून ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। मुंबई महापालिकेतील यशानंतर भाजपची मातोश्री परिसरामध्ये पोस्टरबाजी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट घटला। ठाणे महापालिका वगळता अन्य महापालिकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेची पिछेहाट। शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली शहरं भाजपनं जिंकली। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईकांनी बालेकिल्ला राखला। भाजपची एक हाती सत्ता काबीज केल्यानंतर भाजपने शिंदेच्या शिवसेनेला डिवचलं। नवी मुंबईमध्ये भाजपकडून टांगा पलटी आशयाची बॅनरबाजी। संभाजीनगरमध्ये भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक। भाजपचे बंटी चावरिया यांच्या घरावर लाठकाठ्यांसह तुफान दगडफेक। शिंदेच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारानं हल्ला केल्याचा आरोप। 14 जणांवर गुन्हा दाखल। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची 20 जानेवारीला घोषणा। नितीन नवीन यांची बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 19 जानेवारीपासून निवडणूक प्रक्रिया।